जालना जिल्हाधिकाऱ्यांना ऑटो रिक्षा चालकांच्या गॅस दरवाढी आणि पुरवठा असूनही कृत्रिम टंचाईच्या विरोधात विविध मागण्यांसह निवेदन देण्यात येणार आणि बेमुदत बंद आंदोलनाची पूर्वसूचना। आखाती देशातील महायुद्धांमुळे जालना शहरातील एलपीजी गॅस पंप चालकांकडून मनमानी दरवाढ आकारून गॅस पुरवठा चालू असून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। व्यवसाय बंद पडल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे। शहरातील विनापरवाना ई-रिक्षा अवैध वाहतुकीमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे। शालेय विद्यार्थी वाहतूक देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे। तरी जिल्हाधिकारी महोदयांनी रिक्षा चालकांच्या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष केंद्रित करून खालील मागण्यांबद्दल न्याय मिळवून द्यावा। मागण्या: एलपीजी गॅस पंपावर दरपत्रक व कोठा याबाबत स्पष्ट उल्लेख असावा, तसेच वाटप नियमित झाले पाहिजे। रिक्षा चालकांसाठी गॅस, पेट्रोल, डिझेल कोटा राखीव ठेवण्यात यावा। रिक्षा व्यवसायातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल कठोर कारवाई करण्याबाबत विनापरवाना ई-रिक्षा वाहतुकीवर निर्बंध लावावेत। सदर मागण्यांबाबत त्वरित न्याय मिळावा, अन्यथा बेमुदत रिक्षा बंद आंदोलन करण्यात येईल, अशी प्रति माननीय जिल्हाधिकारी जालना। विषय: ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांबाबत बेमुदत बंद आंदोलनाची पूर्वसूचना। महोदय, आखाती देशातील युद्धांमुळे जालना शहरातील एलपीजी गॅस पंप चालकांकडून मनमानी दरवाढ आकारून गॅस पुरवठा चालू असून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। व्यवसाय बंद पडल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे। शहरातील विनापरवाना ई-रिक्षा अवैध वाहतुकीमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे। शालेय विद्यार्थी वाहतूक देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे। तरी जिल्हाधिकारी महोदयांनी रिक्षा चालकांच्या गंभीर समस्यांकडे त्वरित लक्ष केंद्रित करून खालील मागण्यांबद्दल न्याय मिळवून द्यावा। एलपीजी गॅस पंपावर दररोज दरपत्रक व कोठ्या याबाबत स्पष्ट उल्लेख असावा, तसेच वाटप नियमित झाले पाहिजे। रिक्षा चालकांसाठी गॅस, पेट्रोल, डिझेल कोठा राखीव ठेवण्यात यावा। रिक्षा व्यवसायातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल कठोर कारवाई करण्याबाबत विनापरवाना ई-रिक्षा वाहतुकीवर निर्बंध लावावेत। सदर मागण्यांबाबत त्वरित न्याय मिळावा, अन्यथा बेमुदत रिक्षा बंद आंदोलन करण्यात येईल, अशी पूर्वसूचना या निवेदनाद्वारे देण्यात येत आहे। माध्यमांशी बोलताना यावेळी उपस्थित होते चंद्रकांत कुलकर्णी, सुभाष चव्हाण, संतोष शेळके, कमलेश कातवटे, सय्यद रहीम या निवेदन। गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या महायुद्धामुळे जालना देशासकट पूर्ण जालना शहरात एलपीजी, पेट्रोल, डिझेल, गॅसची कृत्रिम टंचाई पेट्रोल पंप चालकांनी चालू केली आहे। त्यासहित त्यांनी मनमानी भाववाढ करून त्याचे कुठेही दरपत्रक न लावता काळा बाजार सर्रास चालू आहे। रिक्षासाठी वेगळा कोटा राखीव करण्यात यावा, ही आम्ही मागणी कलेक्टरकडे करणार आहोत। आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर, एलपीजी गॅस पंपावर त्याचा भाव काय, त्याचं रेट दरपत्रक जाहीर मोठ्या अक्षरात लावायला कंपल्सरी करण्याची आम्ही मागणी कलेक्टर साहेबाकडे करणार आहोत। आणि आपण त्यांना आपल्या रिक्षा व्यवसायात जे काही गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यावर बी डिपार्टमेंटनं कंट्रोल आणायला जरुरी आहे। पुन्हा जे ई रिक्षा, गॅस, हे इलेक्ट्रॉनिक रिक्षाचे चोरटी प्रवाहाची वाहतूक करायला लागलेत, त्याच्यावर शासनाने कारवाई करावी, नसता आम्ही आमच्या लेवलला आम्ही त्यांचं बंदोबस्त करू, शहर हद्दपार करू त्यांना। कल्याणकारी मंडळ हे आपल्या फायद्यासाठी आहे। शासनाने आपल्यासाठी 50 करोड रुपये मंजूर केले आहेत। सध्या आपली कंडिशन खराब आहे, पेट्रोल मिळत नाही, गॅस मिळत नाही, ठीक आहे, आपण त्यांना निवेदन करू की बाबा तुम्ही आमच्या फुरसुटीनं आम्ही ते फॉर्म भरू, आमचा फायदा आम्हाला कळता येते, आम्हाला थोडी विलंब थोडी सुरू करण्यात यावी। तुमची मागणी मंजूर झाली, आम्ही बेमुदत रिक्षा बंद ठेवणार। शुक्रवार से चालू कर देंगे। बेमुदत बंद करणार, बेमुदत शुक्रवारपासून बंद। नाव काय आपलं? चंद्रकांत कुलकर्णी, मराठवाडा रिक्षा युनियन जालना।